माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांचा प्रभाग क्रमांक 100 हा नवी मुंबईमधील एक उत्कृष्ट प्रभाग तसेच उद्यानांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो। प्रभागात जास्तीत जास्त सोयी सुविधा देणे यावर त्यांचा सातत्याने भर असतो। वॉटर, मीटर, गटर याच्या पलीकडे जाऊन प्रभागाचे सौंदर्यीकरण हा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिलाय। आज त्यांच्या माध्यमातून वंडर्स पार्क येथील नाला तसेच रॅन स्कूलच्या प्रांगणात फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक रवींद्र इथापे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, IAS श्रीधर दुवे पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सेंट्रल लेबर कमिशनर संजय डाबी, नवी मुंबई मनपा उपायुक्त किसन पलांडे, विभाग अधिकारी जयंत जावडेकर, रॅन इंटरनॅशनल स्कूलच्या शाळेच्या प्राचार्या जानेत अरहान तसेच शाळकरी विद्यार्थी आणि प्रभाग क्रमांक 100 चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर वृक्षारोपण कार्यक्रमानंतर आपल्या भावना व्यक्त करताना माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी सांगितले की त्यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते, परंतु आज ज्या गोष्टीची गरज माणसाला आहे म्हणजेच वृक्षारोपण, त्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। आज खास करून सेक्टर 19A वार्ड क्रमांक 100 असेल किंवा वार्ड क्रमांक 91 असेल, दरवर्षी वृक्षप्रेमी असतात, काही श्वानप्रेमी असतात, काही सामाजिक कार्यकारी असतात, काही शैक्षणिक क्षेत्रातील असतात, काही सहकार क्षेत्रातील असतात, परंतु दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो। बऱ्याचदा आम्ही नागरी विकास कामांचा शुभारंभ करत असतो, परंतु आज खास करून ज्याची गरज माणसाला जीवनामध्ये लागते ते वृक्षारोपण कार्यक्रम आज आम्ही दरवर्षीप्रमाणे खास करून वंडर पार्कच्या बाजूला असणारा जो नाला आहे, जो जवळजवळ 1700 मीटरचा जो नाला आहे, त्याच्या सभोवताली आज फुलझाडांचं वृक्षारोपण त्या ठिकाणी केलं। या वृक्षारोपण कार्यक्रमात अनेक गणमान्य व्यक्तींनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। वंडर्स पार्क हे नवी मुंबईच्या एक नावलौकिकात भर काढणारं एक पार्क आहे आणि हा पार्क ज्या पद्धतीनं सेक्टर 19A एक अविभाज्य घटक आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबईचा देखील अविभाज्य घटक आहे। त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सांगाल की सेक्टर 19 आणि 19A ज्या पद्धतीनं रायन इंटरनॅशनल स्कूल आहे, 19मध्ये स्टर्लिंग स्कूल आहे, त्याच्या व्यतिरिक्त हा गार्डनचा प्रभाग असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये मदर थेरेसा आहे, गुरु नानक आहे, कल्पना चावला मैदान आहे, त्याचप्रमाणे लता मंगेशकर मैदान आहे, त्याच्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण आहे, त्याचप्रमाणे RR पाटील आहे। ही जी मैदान आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक सुंदर आणि सर्वांग सुंदर असणारं वंडर्स पार्क आहे। आणि ज्या नवी मुंबईमध्ये अनेक शाळा आहेत, स्कूल आहेत, त्याच्यामध्ये रायन स्कूल एक उजवी असणारी शाळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि रायन शाळेचं नेहमी सहकार्य असतं। आज वृक्षारोपणचा कार्यक्रम आदरणीय रायन शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत जानीत अरहानवा, त्यांना मी परवाला सांगितलं की आपल्याला वृक्षारोपणचा कार्यक्रम घ्यायचा आहे। त्यांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं। आज त्यांचे विद्यार्थी वंडर पार्कच्या बाजूच्या वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला आले। आजही या ठिकाणी त्यांच्या प्रांगणामध्ये मैदानामध्ये त्यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाला खास करून आपले IAS श्रीधरजी दुवे पाटील असतील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब किंवा उपायुक्त किसनराव पलांडे असतील, आपले लेबर कमिशनर सेंट्रलचे संजयजी डाबी, ही सगळी मंडळी, वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक आयुक्त आदरणीय जावडेकर असतील, ही सगळी मंडळी, त्याचबरोबर माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेविका सुरेखा इथापे आणि रायन शाळेच्या प्रिन्सिपल आणि आदरणीय जानेत मॅम आणि ते सगळे बाकीचे डिग्नरीज आज राजस्थानवरून खास करून भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बनवारीलाल सैनी हे देखील या ठिकाणी अनाहूतपणे या कार्यक्रमाला आलेले आहेत। ही सगळी मंडळी खास करून ही ह्या विभागावरती प्रेम करणारी आहेत। मी त्याचा एक औचित्याचा भाग म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। एक मी नाममात्र घटक आहे त्याचा, कुठंतरी काहीतरी सगळं जोडण्यासाठी जे कोणतरी असावं लागतं ते रवींद्र इथापे या सगळ्यांचा घटक आहे। रवींद्र इथापे यांनी पुढे असेही सांगितले की हे अनोखे वृक्षारोपण असून या ठिकाणी पारिजात, गुलाब अशा अनेक सुंदर फुलांचे वृक्षारोपण करून परिसराच्या सौंदर्यात आणखी भर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। आज वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला आम्ही काही वृक्ष लावलेले नाहीत। या ठिकाणी जी फुलं आहेत जेणेकरून सौंदर्यामध्ये भर पडणारी फुलं जी असतील त्यांची रोपटी आपण या ठिकाणी लावायचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये पारिजातक आहे, गुलमोहर आहे, अनेक छोटी छोटी गुलाब आहेत, अनेक रोपं जवळजवळ नाल्याच्या दोन्ही बाजूला जो 1700 मीटरचा कॉरिडॉर आहे, सेक्टर 19A, सेक्टर 25, सेक्टर 27 याच्या दुतर्फा त्या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे या बाजूला पटोळे साहेब उपस्थित, त्यांचे सगळे सहकारी ते लावण्याचा प्रयत्न करतील। म्हणजे एकंदरीतच
आपण ज्या पद्धतीने आपल्याला नगरसेवक म्हणून या ठिकाणी लोक निवडून देतात, फक्त वॉटर मीटर गटरच्या व्यतिरिक्त देखील काही कामं असतात. त्याच्यामध्ये सुशोभीकरणाची कामं असतील, वृक्षारोपणचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक ठेवा असणारे कार्यक्रम असतील, सहकारातील कार्यक्रम असतील, शिक्षण क्षेत्रातील कार्यक्रम असतील आणि हा सामाजिक कार्यक्रमाचा उपक्रम असेल. हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात आणि आजचा हा कार्यक्रम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.